गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला दाखवतो. मस्त बघा, समोर आपली परी उभी होती एकदम चकाचक. तर मस्त परी स्टार्ट केली, निघालो. आज काय आपल्याला कामावर नव्हतं जायचं, आणि काल तर तुम्हाला माहीतच आहे आपले सर आले, त्यांनी आपल्याला थोडं काम दिलं. तर आपण मस्त साईटसाठी निघालतो आपलं कोवीला. अगोदर मी तिथंच काम करायचो. मस्त छान व्ह्यू घेत घेत मॉर्निंगचा. किती छान व्ह्यू आहे बघा ना. मस्तपैकी आपण पोचलो कोवीला. मस्त एंटर केलं कोवीमध्ये, गाडी बिडी पार केली आणि छानपैकी चहा घेतला. मी बोललो आता चला काम करायला. मस्त आतमध्ये आलो. एक काही महिन्या अगोदर ही माझी जागा होती काम करण्याची. काम बिम संपवलं आणि चला बोललो आपण लंच करूया. तुम्हाला दाखवतो काय लंचला. लंचला आज होते छोले भटुरे आणि बिर्याणी होती व्हेज. तर छानपैकी जेवण बिवण केलं. टेस्ट तर एक नंबर होती. 6 महिन्यापूर्वी मी खाल्ली होती. सेमच टेस्ट आहे, काहीच फरक नाही टेस्टमध्ये. एकदम छान होती. आपण जेवण बिवण करू निघालो, कारण की आपलं तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आज माझ्यासाठी थोडा स्पेशल डे होता. ते स्पेशल डे करण्यासाठी आपल्याला आज स्पेशल गिफ्ट पण घ्यायचं होतं. मस्त गिफ्ट घेण्यासाठी आपण निघालतो. तर चला तुम्हाला दाखवतो आपल्याला गिफ्ट काय घ्यायचं आहे. तर मस्त गाडी लावली आणि आलो आपण क्रोमामध्ये. तर क्रोमामध्ये मस्त छानपैकी एंटर केलं आणि आपण आलो मोबाईलच्या लॉमध्ये. तर बरेच मोबाईल बघितले, सगळे छान होते मोबाईल, पण आपल्याला जो आवडला तर रिअलमीचा छान होता फोन. मस्त 6GB रॅम 128GB इंटरनल होती. आपण लगेच योच फोन फायनल केला, बिल केलं आणि मस्त बॉक्स घेऊन निघालो आपण निघालो मस्त आपल्या भाचीकडे. आपल्या भाचीला भेटावं. भाचीला भेटलो तर याचं रिॲक्शन बघा. आली की नाही की मामा मामा करत राहते. मस्त भाचीला भेटलो आणि निघालो आपल्या डुगूकडं. मला तर डुगूला मस्तपैकी बाहेर घेऊन जाऊ थोडंसं. डुगूला घेतलं आणि निघालो. त्याला मस्त एक मोठा राऊंड मारून आणतो त्याला, तोही फ्रेश होऊन जाईल, मी त्याच्यासोबत फ्रेश होतो ना. काय एक मस्त मोठा राऊंड मारला आणि आलो घराकडे. हो बघा, तिथंच खेळणं सुरू झालं. घरी आलो की मम्मीची थोडी तब्येत नव्हती बरी. मम्मीला बोललो तू बस, मी जेवण बनवतो आज. छानपैकी वांगे भाजून घेतले. मस्त तेल ठेवलं, पॅन ठेवलं, तडका दिला. कढीपत्ता टाकला, छानपैकी ओनियन टाकले, टमाटर टाकलं. तर मस्त छानपैकी हलवून घेतलं त्याला. बघा, कांदा लाल होसपर्यंत भाजून घेतो. छानपैकी मसाले टाकले सगळे. मसाल्यांचं नाव तर मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की मलाच नाही माहीत सगळ्या मसाल्यांचं नाव. मस्तपैकी परतून घेतला अजून एकदा. मग आहे थोडासा मसाला भाजला की मग आपण जे वांगे होते चिरलेले ते टाकले आणि त्याला लगेच मॅश करून घेतलं. मग काय मॅशरने गरागर मॅश करून घेतलं आणि उलथऱ्याने मस्तपैकी परतून घेतलं. अजून एकदम छानपैकी मिक्स करून घेतलं. मिक्स झालं, गॅस एकदम स्लोवर ठेवून सोडलं. लगेच तयार झाली आपली भाजी झाल्या आपण निघालो खाली, कारण की आपलं गिफ्ट होतं गाडीमध्ये आणि पॅक पण करायचं होतं गिफ्ट रॅपरमध्ये. मग काय लगेच आपण आलो स्टोअरमध्ये. गिफ्ट मस्त पॅक केलं. आलो म्हटलो घरी गिफ्ट लपूया, केक कापताना देऊया. मग काय लगेच आलो, भाच्याला घेतलं, भाऊंना बसवलं आणि भाऊ गेले केक आणायला केक शॉपवर. त्यांनी काय केक घेतला, मस्त चॉकलेट केक होता. आणि काय घरी आलं की दीदी आलीच होती अगोदरच. ते काय मग भाची काय ऐकते का, मम्मी पप्पा असल्यावर झाली तिची मस्त जरूर. छानपैकी मग केक काढला. छान आईसाहेब नाव लिहिलं. केक बी कट केला. त्याला गिफ्ट दाखवूया बोललो मम्मीला.
मग काय लगेच मम्मीला गिफ्ट दिला. मम्मीला तर अगोदर समजलंच नाही काय आहे करून ते. लगेच ती गिफ्ट खोलायला लागली. हळूहळू हळूहळू मम्मीला आनंद होतात आतमधून. मग काय मम्मीने गिफ्ट खोललं त्याच्यामध्ये फोन निघला मम्मीची. बघा तुम्हीच बघू शकता स्माईल. मम्मी पूर्ण खुश झाली ती. एका पोराला हेच आईचं प्रेम हवं असतं. डुग्गू बघा आपला लगेच बातचीत लगेच पप्पासोबत सुरू झाली खेळायला. आजचा ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.